सर्वांना तारणाऱ्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम करतो आणि यूट्यूबच्या माध्यमातून पुनरुत्थान दिनानंतरच्या असलेल्या चौथ्या रविवारच्या भक्तीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। या उपासनेला सुरुवात करत असताना आपण घरातच असताना आपल्या जागेवर उठून उभे राहूया आणि यावेळी ख्राइस्ट चर्च क्वायर हे गीत सादर करणार आहे। त्याबरोबर आपणही हे गीत गाऊन जिवंत परमेश्वराला धन्यवाद देऊया। देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे। पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा, हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो। प्रार्थना करूया। हे कृपाळू परमेश्वर देव बापा, सप्ताहभर तू आम्हाला सांभाळलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो। नवीन सप्ताहामध्ये पदार्पण करत असताना पुन्हा एक वार यूट्यूबच्या माध्यमातून तुझ्या सानिध्यामध्ये येण्याची ही संधी तू आम्हाला दिलीस, त्याबद्दल तुझे आभार मानतो। ही उपासना आणि भक्ती तू आपल्या हातामध्ये घेऊन आशीर्वादित कर। यूट्यूबच्या माध्यमातून जी सर्व भक्तगण या भक्तीमध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे। लागणारं संरक्षण, आरोग्य आणि मार्गदर्शन या नवीन सप्ताहासाठी तू त्यांना प्रदान कर। पुढील सर्व भक्ती, पवित्र वचन
तुझ्या नामाचं गुणगौरव करत असताना आमच्या बोबड्या होटानं होणारी तुझी स्तुती आणि स्तवन या सर्वांद्वारे आम्ही स्वतःचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो. या भक्तीमध्ये ये आणि आम्हाला आशीर्वाद दे ही विनंती करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. परमप्रिय बंधुजन हो, शास्त्र अनेक स्थळी आम्हास उत्तेजन देते की आम्ही आपली बहुविध पापे व दुष्टाई ही कबूल करून पदरी घ्यावी. ती सर्व समर्थ स्वर्गातील पिता यापासून ढोंग करून लपवू नये, पण नम्र, लीन, अनुतप्त व अज्ञानकीत अंतकरणाने ती पदरी घ्यावीत. हेतू हा की देवाची अपार कृपा व दया याकडून त्यांची क्षमा व्हावी. आम्ही देवाजवळ नेहमी आपली पापे नम्रतेने पदरी घेतली पाहिजेतच, पण विशेषतः त्याच्याकडून आम्हाला प्राप्त झालेल्या अगणित लाभांबद्दल त्याचे उपकार मानण्यास, त्याच्या थोर नावाला साजेशी त्याची स्तुती उघडपणे करण्यास, त्याचे परमपवित्र वचन ऐकण्यास आणि जसे आत्म्यास तसे शरीरात जे काही आवश्यक असेल ते मागण्यास आम्ही एकत्र जमतो, तेव्हा तर विशेष करून पाप कबुली केली पाहिजे. म्हणून येथे उपस्थित असलेल्या तुम्हा सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्व शुद्ध अंतकरणाने देवाच्या दयासनाजवळ जाऊन देनवाणीने असे म्हणू. ज्यांना शक्य होईल त्यांनी यावेळी आपले गुडघे टेकायचे आहेत आणि सर्व समर्थ देवाजवळ आपण नम्रतेने आपली पापे कबूल करूया. सर्व समर्थ व कृपाळू बापा, आम्ही चुकलेल्या मेंढरासारखे तुझा मार्ग सोडून बहकलो आहो. आम्ही आमच्याच मनाच्या कल्पनेने व इच्छेने चालत आलो आहो. तुझ्या पवित्र नियमांचं उल्लंघन आम्ही केलं आहे. जे करावे ते आम्ही केले नाही आणि जे करू नये तेच आमच्या हातून घडले आहे व आमच्यात काही स्वास्थ्य नाही. म्हणून हे प्रभू, आम्हा दीन पाप्यांवर दया कर. जे आपली पापे पदरी घेतात त्यास वाचीव. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी वचने तू मनुष्य मात्रास दिली आहेत त्या वचनानुसार जे अनुतापी आहेत त्यांना यथा पूर्ण कर. आणि हे परमदयाळू बापा, त्या प्रभूसाठी असे कर की यापुढे आम्ही भक्तिभावाने, नीतिमत्तेने आणि नेमस्तपणाने वागून तुझ्या पवित्र नामाचे गौरव करावे. आमेन. सर्व समर्थ व कृपाळू प्रभू, तुमच्या सर्व पापांची क्षमा करून तुम्हास त्यापासून मुक्त करू आणि खरा पश्चाताप करून जीवन सुधारण्यास तुम्हास अवधी देव आणि पवित्र आत्म्याचा अनुग्रह व समाधान तुम्हास देवो. आमेन. पुनरुत्थान दिनानंतरचा असलेला चौथा रविवार यासाठी असलेली सार प्रार्थना, शास्त्रपाठ, पत्र आणि शुभवर्तमान. यावेळी आजकरिता असलेली सार प्रार्थना आपण करूया. शांत हो, मनस्थिर हो, प्रार्थना करू. हे सर्व समर्थ देवा, तुला जाणणे हेच शाश्वत जीवन आहे. तुझा पुत्र येशू ख्रिस्त मार्ग, सत्य आणि जीवन आहे हे आम्ही पक्के लक्षात ठेवावे आणि त्यानुसार आचरण करून शाश्वत जीवन पावावे असे तू कृपेने कर. तो सर्व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन. आजच्या मननाकरिता असलेला पत्राचा भाग यावेळी आपण ऐकूया. पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 2 ते 10 ही वचनं यावेळेस आपण ऐकूया. पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय 2 ते 10 वचनं. प्रभू कृपाळू आहे ह्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी
म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे निऱ्या दुधाची इच्छा धरा. माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याच्या जवळ येत असता तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचिले जात आहात, ह्यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. कारण असा शास्त्रलेख आहे, पहा निवडलेली मूल्यवान अशी कोनशिला मी सियोनात बसवतो, तिच्यावर विश्वास ठेवणारा फजित होणार नाही. म्हणून तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांना तो मूल्यवान आहे, परंतु जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला आणि ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला. ते वचन मानित नसल्यामुळे ठेचाळतात, त्यासाठी ते नेमलेही होते. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. तुम्हास दया मिळाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे. येथे शास्त्रपाठ समाप्त होतो. घरातच असताना शुभवर्तमान ऐकण्यासाठी आपण उठून उभे राहूया. प्रभू तुम्हास असो. शुभवर्तमान संत योहानाच्या शुभवर्तमानाच्या 14व्या अध्यायामध्ये पवित्र शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या पहिल्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे प्रभू तुला गौरव असो. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. थोमा त्याला म्हणाला, प्रभूजी आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हास कसा ठाऊक असणार? येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखिले असते तर माझ्या पित्यालाही ओळखिले असते. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे. फिलिप त्याला म्हणाला, प्रभूजी आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे. येशू त्याला म्हटले, फिलिपा मी इतका काळ तुमच्याजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करीतो. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना, नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्य करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करीन आणि त्यापेक्षा मोठी करीन, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन. हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. उभे असतानाच
आपला विश्वास आपण प्रकट करूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हिच पासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला क्रुसी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करास तो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मंडळीनं कृपया बसावे. मंडळीकरिता काही सूचना आहेत. शासनाचे जे आदेश आहेत त्या आदेशांचं पालन करा. जरी आम्ही सामुदायिक रीतीनं एकत्र येऊन देवाची उपासना करू शकत नाही, तरीही देवाच्या कृपेनं आणि आपल्या चर्चच्या पास्टरेट कमिटीचे सदस्य मिस्टर प्रशांत तिडके दादा, त्याचप्रमाणे संपूर्ण मंडलिक परिवार यांच्या प्रयत्नातून देवाचं वचन आपल्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून पोचत आहे. त्याचा लाभ घ्या. शक्यतो महत्त्वाच्या कारणाशिवाय घरातून बाहेर पडू नका. स्वतःची सुरक्षा आपल्या कुटुंबाची सुरक्षा आहे हे लक्षात ठेवा. आपलं दान दशांश स्वीकारण्यासाठी चर्चनं व्यवस्था केलेली आहे. आपलं दान चर्चमध्ये येऊन आपण देऊ शकत नाही. आपला फंड, आपले दशांश देखील आपण चर्च भक्ती नसल्यामुळे चर्चमध्ये येऊन देऊ शकत नाही. तरीही आपण फोन पेद्वारे, गुगल पेद्वारे देवाचं ते देवाला देऊ शकता. तशी व्यवस्था चर्चनं केलेली आहे. स्क्रीनवर आपल्याला आपल्या चर्चचा बँक अकाउंट नंबर, त्याच्याखाली आपल्या चर्चचे खजिनदार श्री डॅनियल अस्वले यांचा मोबाईल नंबर, तसेच या बाजूला QR कोड दिसत आहे. QR कोड तुम्ही स्कॅन करा. फोनपेद्वारे तुम्ही देवाचं ते देवाला देऊ शकता. आणि चर्चचं अकाउंट आहे त्यामध्येही तुम्ही आपलं योगदान देऊ शकता. या सर्व माध्यमातून देवाचं ते देवाला देण्याची व्यवस्था चर्चनं केलेली आहे. मंडळीला विनंती आहे की कुठल्याही प्रकारे एकत्रित येऊन कुठलेही समारंभ किंवा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्या ठिकाणी कोरोना व्हायरसचा जास्त धोका आहे. त्याचप्रमाणे मंडळीला विनंती आहे की घरातच असताना कोरोना या व्हायरसनं जे पीडित आहेत त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करा. कोरोना व्हायरस सोबत दोन हात करणारे आमचे सर्व वैद्यकीय यंत्रणा, डॉक्टर, नर्सेस, आमची पोलीस यंत्रणा, सीमेवर असणारे आमचे भारतीय जवान, संपूर्ण भारताची राजकीय प्रणाली, आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि या सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलवणाऱ्या सर्व राजकीय पुढाऱ्यांसाठी आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रार्थनेमध्ये अवश्य आठवण ठेवा.
कोरोनाला घाबरू नका, परंतु काळजी मात्र अवश्य घ्या. विवाह घोषणा. तिसऱ्या आणि शेवटल्या वेळेसाठी असलेली विवाह घोषणा. कुमार पंकज विजय शिरसाट, राहणार लासूर, हल्ली मुक्काम पुणे, व कुमारी प्रियंका अनिल दाभाडे, राहणार ख्रिस्तनगर छावणी औरंगाबाद. या जनांची विवाह घोषणा करीतो. या जनांनी या पवित्र विवाहानं संयुक्त न होण्याचं योग्य कारण, अडथळा अथवा प्रत्यवाय आपणापैकी कुणास ठाऊक असल्यास बोलून दाखवावा. यांच्या विवाह घोषणेची ही तिसरी म्हणजे शेवटली वेळ आहे. तसेच पहिल्या वेळेसाठी असलेली विवाह घोषणा. कुमार अभिजित रवी घुमारे, राहणार ख्रिस्तनगर नंदनवन कॉलनी रोड औरंगाबाद, व कुमारी स्वाती अनिल खंडागळे, राहणार जालना. या जनांची विवाह घोषणा करीतो. या जनांनी या विवाहानं संयुक्त न होण्याचं योग्य कारण, अडथळा अथवा प्रत्यवाय आपणापैकी कुणास ठाऊक असल्यास तो बोलून दाखवावा. यांच्या विवाह घोषणेची ही पहिली वेळ आहे. देवाच्या पवित्र वचनाकडे थोडा वेळ आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. पुनरुत्थान दिनानंतरचा असलेल्या चौथ्या रविवारसाठी जे थीम चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं आपल्याला दिलेलं आहे ते थीम आहे येशू हाच मार्ग, सत्य व जीवन आहे. येशू हाच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. हे थीम समजून घेत असताना क्षणभर आपण शांत राहूया आणि हे थीम समजून घेण्यासाठी देवाकडे सामर्थ्य मागू. कारण बायबल म्हणतो बलानं नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्यानं कार्यसिद्धी होईल. शांत हो, मन स्थिर करू, मानाखाली लावू, प्रार्थना करू. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, आम्ही जसे आहोत तसं तुझ्या समक्षतेमध्ये येत आहोत. तुझ्या पवित्र वचनांचा स्वीकार करण्यासाठी आमची अंतःकरणे तयार कर. प्रभू, समजणारं मन तू आम्हाला दे, त्याप्रमाणे आचरण करणारं जीवन तू आम्हाला दे. आणि हे कृपाळू परमेश्वर दे बापा, या सर्वांद्वारे आमच्या आध्यात्मिक जीवनाची पातळी वाढली जाऊ दे. ऐकणाऱ्यांना तुझं सामर्थ्य दे. मजदीन पामरावर तुझी कृपा दृष्टी असू दे. लागणारे शब्द आणि विचार तू मला दे. येशू माझा प्रभू याच्याद्वारे, आमेन. वाचलेले शास्त्रपाठ आणि शुभवर्तमान यामध्ये आजचं थीम दडलेलं आहे आणि ते थीम आहे येशू हाच मार्ग, सत्य व जीवन आहे. जी सार प्रार्थना आम्ही वाचन केली त्यामध्येही आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा मार्ग, सत्य आणि जीवन आहे हे आम्ही पक्के ध्यानात ठेवावे असं आव्हान ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना करण्यात आलेलं आहे. मार्ग, सत्य, जीवन हे आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्याला आम्ही अनुसरावं आणि शाश्वत जीवन स्वतः करता अर्जित करावं, स्वतः करता स्वीकारावं, अशा प्रकारचं आव्हान करणारं आजचं हे थीम आहे. ख्रिस्ताला जाणणे म्हणजे मार्ग, सत्य आणि जीवन समजावून घेणे
असं ते समीकरण आहे. जे ख्रिस्ताला जाणतात त्यांनाच योग्य मार्ग, सत्य आणि जीवन प्राप्त होऊ शकते. कारण येशू हा देवाचा एकुलता एक पुत्र आहे. देवाचं कार्य घेऊन या जगामध्ये तो देहरूपाने आलेला आहे आणि प्रत्यक्ष देवाला कोणी पाहिलेलं नाही. त्या देवाचं स्वरूप त्याच्यामधून प्रगट करण्यासाठी येशू या भूतलावर आलेला आहे असा आमचा विश्वास आहे. आणि म्हणून त्या येशूला जाणणं, त्या येशूला स्वीकारणं म्हणजेच मार्ग, सत्य आणि जीवन यांना स्वीकारणं असं होतं. पवित्र बायबलमध्ये 2 मार्ग आहेत आणि ज्याचा उल्लेख शुभवर्तमानकार मत्तई यानं 7व्या अध्यायाच्या 13 आणि 14 वचनामध्ये केलेला आहे. आणि ती वचनं यावेळेस आपण ऐकूया. मत्तई अध्याय 7, 13 आणि 14 वचनं. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. आमेन. 2 मार्ग बायबलमध्ये ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी रूपकानुसार दिलेली आहेत. एक रुंद मार्ग आहे ज्यावर कुठल्याच प्रकारचं बंधन नाही, कुठल्याच प्रकारचं अडखळण नाही, कुठल्याच प्रकारची पाबंदी नाही, कुठल्याच प्रकारची नियमावली नाही, कुठल्याच प्रकारचं अनुशासन नाही आणि अतिशय सुपरफास्ट हा मार्ग आहे. आजच्या भाषेत आपण त्याला एक्सप्रेस हायवे म्हणू शकतो. तेथे नो स्पीड ब्रेकर, नो सिग्नल, नो नथिंग, काहीच नाही. अगदी मुक्त मार्ग आहे तो. आणि त्या मार्गाची विशेषता अशी आहे, प्रवासाला लागणारा कालावधी देखील कमी करणारा तो मार्ग आहे. समजा इंटरनल मार्गानं एखाद्या विशिष्ट शहरात पोहोचण्यासाठी तुम्हाला 5 तास लागत असतील, तर या महामार्गानं किंवा एक्सप्रेस हायवेनं जर तुम्ही गेला तर 2.5 ते 3 तासामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता. म्हणजे तुमचा प्रवास कालावधी कमी करणारा हा सुपरफास्ट मार्ग आहे, ज्यावर सिग्नल नाही, ज्यावर स्पीड ब्रेकर नाही, जेथे माणसाची वर्दळ नाही, कुठल्याच प्रकारचं अडखळण नाही. अगदी सरळ निघा आणि पोचा वेळेच्या आत. आणि दुसरा मार्ग आहे तो जरा संकुचित आहे. तो मार्ग संकुचित आहे आणि तो मार्ग चालणाऱ्या किंवा त्या मार्गाचा अवलंबन करणारे अतिशय थोडके आहेत. रुंद मार्गाने जाणारे त्या ठिकाणी भरपूर आहेत, परंतु अरुंद मार्गाने, संकोचित मार्गाने जाणारे हे कमी आहेत. आणि आम्ही त्या कमी असलेल्या मार्गावर चालावं अशी बायबलची शिकवण आहे. देवाच्या अनुशासनामध्ये, देवाच्या निर्बंधामध्ये, देवाच्या नियमावलीमध्ये आम्ही आमचं जीवन व्यतीत करावं अशी देवाची इच्छा आहे. आणि देवाचे निर्बंध खूप जड आहेत, खूप अवघड आहेत असं नाही.
अगदी छोटे नियमावली संक्षिप्त रूपात पवित्र बायबलद्वारे आम्हाला प्राप्त झालेली आहे की आम्ही आमचा देव परमेश्वर याचवर प्रीती करावी, आम्ही स्वतःवर प्रीती करावी आणि आमच्या शेजाऱ्यावर प्रीती करावी. छोटीशी नियमावली आहे देवाची. संकोचित मार्गावर चालत असताना या नियमावलीचं पालन आम्हाला करावं लागतं, परंतु हा मार्ग आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणारा आहे. एक मार्ग जेथे निर्बंध नाहीत आणि दुसरा मार्ग जो संकोचित आहे आणि निर्बंधांनी भरलेला आहे, नियमावलीनं भरलेला आहे, तो आम्हाला सुरक्षित अनंत जीवनाकडे घेऊन जाणारा आहे असा आमचा ख्रिस्ती विश्वास आहे. आणि आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा हीच आहे की आम्ही अनुशासनामध्ये राहावं, नियमावलीमध्ये आमचं जीवन व्यतीत करावं. अनुशासन आणि नियम हे अनंत जीवनाचे जणू काय आमचे वाटाडी आहेत, गाईड आहेत, आम्हाला मार्गदर्शन करणारे आहेत. आणि त्या गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही जर गेलो, त्या गायडन्स प्रमाणे आम्ही गेलो तर निश्चित आम्ही संकोचित मार्गावर असतानाही, अनेक अडचणी असलेल्या मार्गावर असतानाही, उबडदोबड मार्गावर असतानाही, समस्या, संकट, अडचणी, त्रास असतानाही आम्ही सुरक्षित स्थळी पोहोचणार आहोत. हेच जीवन आहे. आणि ते म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ते जीवन मी आहे, तो मार्ग मी आहे, जे तुम्हाला सुरक्षित स्थळापर्यंत घेऊन जाणारा आहे. हेच सत्य आहे आणि हेच जीवन आहे. शिष्यांच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचं जीवन होतं आणि येशू ख्रिस्ताचं जीवन काय होतं हे शिष्यांनी आणि आतापर्यंत झालेल्या अनेक संतांनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेल्या सर्व संतांचं आणि येशूच्या शिष्यांचं जीवन जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी जीवन जगत असताना स्वतःच्या जीवनापेक्षा इतरांच्या जीवनाची जास्त काळजी घेतलेली आहे असं तुम्हाला पाहायला मिळते. आद्य मंडळीमध्ये वाचलेल्या शास्त्रपाठामधून एक समस्या निर्माण झालेली होती आणि त्या मंडळीतील कमकुवत वर्गाला काही फॅसिलिटीज पूर्णतः पोचत नव्हती आणि अशा वेळी त्या वंचितांसाठी, उपेक्षितांसाठी, त्या निग्लेक्ट झालेल्यांसाठी तरतूद करण्याला प्रायोरिटी येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी दिली आणि समाजातील त्या दुबळ्या घटकाला सर्व प्रकारे सर्व काही मिळेल याची उपाययोजना केली. सांगायचं तात्पर्य, येशूचं जीवन हे इतरांसाठी जगण्याचं जीवन आहे. प्रत्यक्ष आमचे प्रभू येशू ख्रिस्त स्वतःसाठी कधीच जगले नाही. इतरांसाठी जगण्यात त्यांनी जास्त आनंद मानला. अगदी प्राण गमावून त्यांनी इतरांचीच काळजी केली आणि ते ख्रिस्ताचं जीवन आहे. ते जीवन आमच्याकडे असावं अशी ख्रिस्ताची इच्छा आहे. अर्थात स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगण्याची धडपड आमच्यामध्ये निर्माण व्हावी, हे ख्रिस्ताचं जीवन आम्हाला शिकवतं. आणि म्हणून संकोचित वाटणारा, अवघड वाटणारा,
समस्येने भरलेला वाटणारा, अपमानित असलेला मार्ग वाटणारा, हा मार्ग आम्हाला सार्वकालिक जीवनापर्यंत पोहोचवणारा आहे, तो येशू ख्रिस्त आहे. त्या मार्गावरून येशू ख्रिस्त स्वतः चालला. दुसरी उपमा येशू ख्रिस्तानं स्वतःला दिली, जीवन. आणि तसलं जीवन येशू ख्रिस्तानं जगून आम्हाला दाखवलेलं आहे. स्वतः अडचणीत येऊन आम्हाला तारण्याचं सामर्थ्य ख्रिस्तामध्ये होतं. आणि ते सामर्थ्य त्यानं आपल्या शिष्यांमध्ये ठेवलं. आणि शुभवर्तमान जे आम्ही वाचन केलं त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं शिष्यांना सांगितलं की जी काही कृत्य मी करतो आहे याही पेक्षा जास्त कार्य तुम्ही कराल, याही पेक्षा मोठी कार्य तुम्ही कराल. तुम्ही मला मागा आणि मी तुम्हाला देईन. तुम्ही मला मागा म्हणजे मी तुम्हाला देईन. आणि हे जीवन, हा मार्ग तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्तानं ऑलरेडी दिलेला आहे. आणि त्याप्रमाणे आम्हाला फक्त आचरण करायचं आहे. कोरोना व्हायरसला जर तुम्ही पॉझिटिव्हली विचार केला, कोरोना पॉझिटिव्ह होऊ नका, परंतु या व्हायरसबद्दल जर पॉझिटिव्ह विचार जर तुम्ही केला तर हा कोरोना व्हायरस देखील आम्हाला एकमेकांसाठी जगण्याचं आव्हान करतो आहे. बारकाईनं बघा, हा कोरोना व्हायरस आम्हाला निसर्गाच्या प्रती आमची काय जबाबदारी आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. हा कोरोना व्हायरस आम्हाला अनुशासनामध्ये राहण्यास सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. हा कोरोना व्हायरस आम्हाला नियमावली पाळण्याचं आव्हान करतो आहे. हा कोरोना व्हायरस आम्हाला आमची अंतर्गत शक्ती, जिला आम्ही इम्युनिटी म्हणतो किंवा प्रतिकार शक्ती म्हणतो, ती वाढवा, कदाचित असा संदेश तो देतो आहे. ही त्याची नियमावली आहे, परंतु आमच्या फायद्यासाठी आहे. कोरोना घातक आहे, परंतु चांगल्या गोष्टी करण्यासाठी तो आम्हाला आव्हान करतो आहे. आम्ही अंतर्बाह्य स्वच्छ राहावं, जर त्याच्यापासून आम्हाला सुरक्षित राहायचं असेल तर. आम्ही आमचे हात स्वच्छ ठेवावेत, जर आम्हाला त्याच्यापासून सुरक्षित राहायचं असेल तर. आम्ही आमचं मुख स्वच्छ ठेवावं, कारण बऱ्याच तज्ज्ञांच्या मते तो अगोदर घशामध्ये 2-3 दिवस, काही 7 दिवस काय असेल ते मुक्कामी राहतो. आणि म्हणून आमच्या कंठस्वरावर आम्ही ताबा ठेवावा, असं आव्हान तो कोरोना व्हायरस करतो आहे. पॉझिटिव्हली जर आम्ही विचार केला तर नियमावली आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि नियमावली न पाळणारे लोक हे संकटात सापडतात किंवा अडचणीत येतात. ते धोपट मार्गावरून चालणारे आहेत. त्यांना निर्बंध आवडत नाहीत, त्यांना स्पीड ब्रेकर आवडत नाहीत, त्यांना सिग्नल्स नको आहेत. अगदी धोपट आणि मोकळा आणि मोठा आणि रुंद रस्ता त्यांना आवडतो. ते संकटात येतात. परंतु निर्बंध, नियमावली असलेला मार्ग आमच्यासाठी केव्हाही सुरक्षित असणार आहे. बरेच जण शासनाचे नियम पालन करत नाहीत. बायबल त्या संबंधात सांगतं, नीतिसूत्रे
याचा 22वा अध्याय आणि 3रं वचन काय लिहिलंय त्या ठिकाणी? ज्ञानी मनुष्य आहे हा शलोमोन राजा, ज्यानं नीतिसूत्राचा हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि तो ज्ञानी राजा त्या ठिकाणी काय म्हणतो आहे? चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो. चतुर मनुष्य अरिष्ट येताना पाहून लपतो. भोळे पुढे जातात भोळे पुढे जातात आणि हानी पावतात. आणि हानी पावतात. आम्हाला चतुर मनुष्यासारखं जीवन जगायचं आहे. करोना संकट आहे आणि मला काय करोना बिरोना होत नाही. माझ्यात भरपूर इम्युनिटी आहे असं म्हणणाऱ्यांसाठी ते वचन आहे. ते भोळे आहेत आणि म्हणून ते हानी पावतील. परंतु चतुर मनुष्य जे आहेत ते संकटाला पाहून स्वतःला लपवतात. असं मी नाही, तो नीतिसूत्रकार शलोमोन राजा सांगतो आहे. या संकट समयी या भूतलावर भारत देशामध्ये आमचं रक्षण करणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. परंतु आमच्यापर्यंत आलेल्या नियमावलीनुसार जर आम्ही आचरण केलं तर आम्ही अधिक सुरक्षित राहू. संसर्गापासून सुरक्षा मिळण्याची नियमावली आमच्या समोर आहे आणि अनंत कालाच्या जीवनापर्यंत पोहोचण्यासाठीची नियमावली देखील आज आमच्या पुढे आहे. या दोन्ही नियमावलींचं आपण पालन करूया. जीवन जगत असताना ज्याप्रमाणे आमचा येशू ख्रिस्त, ज्याप्रमाणे त्याचे शिष्य, ज्याप्रमाणे संत जीवन जगले, स्वार्थ त्याग करून इतरांसाठी ते जगले, स्वतःची काळजी घेत असताना इतरांची काळजी घेऊन त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. तसल्या प्रकारचं जीवन जे आमचा प्रभू येशू ख्रिस्त जगला, स्वतःला पाप रहित राखून, स्वतःला पवित्र आणि शुद्ध राखून, सदैव इतरांच्या हितासाठी झटून जे जीवन प्रभूनं स्वतः व्यतीत केलं ते जीवन त्यानं आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो की जीवन मी आहे, मार्ग मी आहे, सत्य मी आहे. त्या जीवनामध्ये, त्या मार्गामध्ये आणि त्या सत्यामध्ये आम्हाला वाढायचं आहे. संकट मोठं आहे, परंतु आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं दाखवलेल्या मार्गावर चालायचं आहे. आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं जे विदित केलेलं आहे सत्य, त्या सत्यामध्ये स्वतःला झोकून द्यायचं आहे. आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं जे जीवन आम्हाला दिलेलं आहे त्या जीवनामध्ये आम्हाला जगायचं आहे. कारण तुम्ही आणि मी जे पत्र वाचन केलं त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे. कुठलं पत्र वाचन केलं बरं आपण? पेत्राचं पहिलं पत्र. कितवा अध्याय होता? 2रा अध्याय होता. आणि त्या 2ऱ्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनापासून आपण वचनं वाचली आणि त्याच अध्यायामध्ये पेत्रानं आमचं भूतकाळ आणि आमचं वर्तमान काळ आणि भविष्य काळाचं वर्णन केलेलं आहे. त्या ठिकाणी तो असं म्हणतो 10व्या वचनामध्ये, पेत्राचे पहिले पत्र 2रा अध्याय 10वं वचन अ भागामध्ये काय लिहिलंय वाचा. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. पुनरुत्थानानंतर मात्र, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर मात्र तुम्ही कुणाचे लोक आहात?
देवाचे लोक आहात. आणि जर देवाचे लोक आम्ही आहोत तर मात्र आम्हाला देवाची नियमावली, देवाचे नियम आणि देवानं येशू ख्रिस्ताद्वारे जो मार्ग, जे सत्य, जे जीवन आमच्यापर्यंत ठेवलेलं आहे त्यामध्ये आम्हाला आमची वाटचाल करावी लागणार आहे. अतिशय सरळ आणि सोपं जीवन जगण्यास येशूनं आम्हाला शिकवलेलं आहे. जशी आपणावर तशी आपल्या शेजारावर प्रीती कर. आपला देव परमेश्वर याचवर तू आपल्या सर्वस्वानं प्रीती कर. जगाला हा संदेश देणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एक वार तुम्हाला आणि मला आव्हान करतो आहे. याच पत्रामध्ये त्यांनी आणखीन असं म्हटलेलं आहे 9व्या वचनामध्ये. त्या ठिकाणी असं लिहिलंय, तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाच्या स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले आहेत, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत. हे आमचं भविष्यातील जीवन आहे. आमचा भूतकाळ आम्ही लोक नव्हतो. आमचा वर्तमान काळ आम्ही लोक आहोत. आणि आमचा भविष्य काळ आम्ही आता पाचारण झाल्यामुळे त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचं मार्ग, सत्य आणि जीवन प्रसिद्ध करणारे व्हावे. देवबाप तुमचं आणि माझं सहाय्य करो. येशूनं प्रगट केलेल्या मार्गात राहून त्याच्या सत्यामध्ये वाढून अनंत जीवन जगण्यासाठी तो आमचं सहाय्य करो. प्रार्थना करूया. कृपाळू परमेश्वर देवबापा, पुन्हा एक वार तुझ्या ज्या पुत्राला या भूतलावर तू पाठवलंस, तोच मार्ग, तोच सत्य आणि तोच जीवन आहे, हा आमचा विश्वास आम्ही दृढ करावा. आणि हे पित्या, त्याच्या आदर्शाप्रमाणे आमचं पुढील जीवन व्यतीत करावं म्हणून आमचं सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. घेण्यापेक्षा देण्यात धन्यता आहे आणि संतोषानं देणारा देवाला आवडतो. तुम्ही आपला प्रकाश इतरांपुढे असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचं गौरव करावं. घरातच असताना देवाचं ते देवाला आपण वेगळं करणार आहोत. स्मरणाकाराचे डबे जर असतील तर ते आपल्यामध्ये घ्या आणि त्यामध्ये आपल्या या भक्तीचं, उपासनेचं दान तुम्ही कलेक्ट करू शकता किंवा वेगळं करू शकता. यावेळी आपल्या ख्राइस्ट चर्चचे क्वायर लीडर श्री विजय श्री सुंदर दादू मामा हे एक गीत सादर करणार आहेत. आणि ते गीत होत असताना आपण आपली दानं परमेश्वराच्या कार्यासाठी घरातच असताना समर्पित करूया. Praise the Lord. जीवन की खोज में निकला. जीवन की खोज में निकला रे, वो जीवन की खोज में निकला रे, जीवन की खोज में निकला रे. यीशु पाया, यीशु पाया, यीशु पाया,
यीशु पाया, मार्ग पाया, सत्य पाया, जीवन पाया रे। 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 ओ बंधु रे, बंधु रे, ओ साथी रे, साथी रे। इस दुनिया में घोर अंधेरा शैताने है डाला डेरा। हाँ, इस दुनिया में घोर अंधेरा शैताने है डाला डेरा। सबके मन को इसने घेरा, सबके मन को उसने फेरा। हो निकला उजियारे की खोज में, हो निकला उजियारे की खोज में, निकला उजियारे की खोज में। यीशु पाया, यीशु पाया, यीशु पाया, यीशु पाया। मार्ग पाया, सत्य पाया, जीवन पाया रे। मार्ग पाया, सत्य पाया, जीवन पाया रे। मार्ग पाया, सत्य पाया, जीवन पाया रे। ओ साथी रे, बंधु रे, ओ बंधु रे, साथी रे। मन के अंदर पाप की नगरी भरती जाए कर्म की गगरी। ओ मन के अंदर पाप की नगरी भरती जाए कर्म की गगरी। खोलो तारे भवसागर से, हाँ प्यासी अखिया तर से। निकला छुटकारे की खोज में, ओ निकला छुटकारे की खोज में, निकला छुटकारे की खोज में। यीशु पाया, यीशु पाया, यीशु पाया। मार्ग पाया, सत्य पाया, जीवन पाया रे। मार्ग पाया, सत्य पाया, जीवन पाया रे। मार्ग पाया, सत्य पाया, जीवन पाया रे। ओ साथी रे, बंधु रे, ओ बंधु रे, साथी रे, ओ साथी रे, साथी रे, ओ बंधु रे, बंधु रे। सुनो रे सुनो,
खुशखबरी जीवन की, ओ माझी रे ओ बंधु रे ओ साथी रे ओ माझी रे ओ बंधु रे ओ साथी रे ओ माझी रे ओ बंधु रे ओ साथी रे ओ साथी रे थँक्यू क्वायर लीडर दादू मामा. दे बाप तुम्हाला आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, आम्ही तुझे आहोत. आमच्याकडे जे काही आहे ते सर्व तुझ्या कृपेनं प्राप्त झालेलं आहे. तुझ्याच कृपेनं प्राप्त झालेल्यामधून तुझ्या लेकरांनी आपल्या कुटुंबामध्ये असताना तुझ्या कार्यासाठी हे दान वेगळं केलेलं आहे. याचा स्वीकार कर आणि लागणारे सर्व आशीर्वाद तू त्यांना दे. योग्य कार्यासाठी या दानांचा उपयोग होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. प्रार्थना करूया. हे कृपाळू परमेश्वर दे बापा, अखिल विश्वासाठी आम्ही मध्यस्थी करावी, प्रार्थना करावी असं तुझ्या प्रेषितांच्या करवी तो आम्हाला शिकवलेला आहेस. आणि म्हणूनच हे कृपाळू परमेश्वर दे बापा, या यूट्यूबच्या माध्यमातून असलेल्या या उपासनेच्याद्वारे आम्ही अखिल विश्वासाठी मध्यस्थी करतो. ज्या कोरोना व्हायरसचा सामना अखिल विश्व करत आहे, हे पित्या तुझं दिव्य प्रगट कर आणि या कोरोनापासून अखिल विश्वाला तू मुक्त कर. त्याचप्रमाणे आमचा भारत देश, आमचं महाराष्ट्र आणि सर्व संपूर्ण नागरिक जे कोरोनाबाधित आहेत यांना या कोरोनापासून तू मुक्त कर अशी प्रार्थना करतो. जे उपचार घेत आहेत त्यांची प्रतिकारशक्ती वाढवून तो उपचार त्यांच्या शरीराला अनुकूल असा ठरू दे. आणि प्रेमळ पित्या, या कोरोना व्हायरसपासून तू त्यांचं रक्षण कर. या कोरोनाच्या परिस्थितीमधून प्रेमळ पित्या, देशाला राष्ट्राला बाहेर काढत असताना ज्या उपाययोजना गव्हर्मेंट स्थानिक पातळीवर आणि देशाच्या पातळीवर करत आहेत त्या सर्वांमध्ये तू त्यांना यश दे. खास रीतीनं आमच्या भारत देशाची सर्व राजकीय यंत्रणा, आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, प्रेमळ पित्या, या कोरोनाशी सामना करत असताना ज्या उपाययोजना आखल्या जात आहेत, ज्या जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारी यंत्रणा तू प्रस्थापित कर. आणि हे कृपाळू प्रभू, या सर्वांच्या प्रयत्नांना तू यश दे. या कोरोनापासून त्या सर्वांचं तू रक्षण कर. त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये वैद्यकीय सेवा देणारे सर्व डॉक्टर्स, सर्व वैद्यकीय यंत्रणा, सर्व नर्सेस, कर्मचारी, वॉर्ड बॉईज आणि इतर कर्मचारी, या सर्वांना तुझं आरोग्य दे आणि संरक्षण दे. त्यांच्या कुटुंबियांचं सहाय्य कर. आमच्या देशाची, आमच्या राष्ट्राची रक्षण करणारी आर्मी, त्याचप्रमाणे प्रत्येक शहराचं रक्षण करणारी पोलीस यंत्रणा, त्यांचे अधिकारी आणि सर्व कर्मचारी, या सर्वांना तुझी कृपा दे. प्रेमळ पित्या, या कोरोनापासून त्यांचं रक्षण कर. त्यांच्या कुटुंबियांचं तू रक्षण कर. सर्व धर्म पुढारी, धार्मिक पुढारी यांच्यावर तुझं कृपादृष्टी असू दे. सहाय्य आणि मार्गदर्शन तू त्यांना दे. आमचं चर्च ऑफ नॉर्थ इंडिया, आमचे मॉडरेटर, व्हाईस मॉडरेटर, चर्च ऑफ नॉर्थ इंडियाची CNI सिनटची कमिटी, पदाधिकारी, या सर्वांना तुझा अनुग्रह कृपा दे. सर्व 27 धर्मप्रांत, त्यांचे बिशप्स, त्यांच्या कार्यकारिणीज, त्यांच्या मंडळ्या, सर्व प्रभुभोजी सभासद, सर्व वडीलधारेजन, या सर्वांना तुझं संरक्षण आणि आरोग्य तू प्रदान कर. आम्ही प्रार्थना करतो मराठवाडा धर्मप्रांताचे बिशप साहेब,
सन्मान्य राईट रेव्हरंड एम यू कसाब, त्यांची पत्नी, त्यांची लेकरं, या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. धर्मप्रांताची धुरा वाहत असताना त्यांना सहकार्य करणारी मराठवाडा धर्मप्रांताची कार्यकारिणी पदाधिकारी यांचंही तू सहाय्य कर. धर्मप्रांत अंतर्गत असणारे सर्व चर्चेस, त्या चर्चेसला सेवा पुरवणारे सर्व आचार्यगण, सुवार्थिक, मिशनरीज, या सर्वांचं सहाय्य कर. सर्व चर्चेसच्या पास्टरेट कमिटीज, सर्व महिला मंडळं, तरुण संघ आणि क्वायर ग्रुप्स आणि भजनी मंडळ्स, या सर्वांना, संडे स्कूल टीचर्स, यांना तुझा आशीर्वाद आणि कृपा दे. हे ऐक्य सदैव अबाधित राह. आम्ही प्रार्थना करतो ख्राइस्ट चर्च मंडळीसाठी, या मंडळीचे आचार्यगण, ऑल्टर बॉईज मंडळीचे सेवक, त्याचप्रमाणे पास्टरेट कमिटी, महिला मंडळ, तरुण संघ, क्वायर ग्रुप, भजनी मंडळ, या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. ख्राइस्ट चर्च मंडळी या संकटातून वाटचाल करत असताना आमच्यातील ऐक्य तू सदैव असू दे. जे मंडळीमधून आजारी आहेत, कोरोनाबाधित आहेत, प्रेमपित्या त्यांना धैर्य दे आणि शक्ती दे. कोरोनावर विजय मिळवणारा सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, आत्मविश्वास तू त्यांना दे. तू त्यांच्या संगती आहेस, हा अनुभव, ही अनुभूती तू त्यांना दे. ज्यांनी मात केलेली आहे त्यांनाही प्रेमपित्या तुझं सामर्थ्य तू दे. जिवंत दे बापा, या सर्व मध्यस्थ्या, प्रार्थना, विनंत्या आमचा धन्य तारक प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि थोर नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहेत. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवानं दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व मने देवाचा आणि त्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन. सलाम सर्वांना. घरातच राहा, सुरक्षित राहा. सन्मान्य शासनानं दिलेल्या सर्व गाईडलाईन्सचं पालन करा. मार्ग, सत्य आणि जीवन आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे, या विश्वासामध्ये वाढा. पुन्हा एक वार या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि विशेष रीतीनं प्रशांतदादा तिडके, संपूर्ण मंडलिक परिवार, ज्यांनी ही भक्ती, ही उपासना, हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत, त्या सर्वांना देवबाप आशीर्वाद देव. घरातच राहा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, सुरक्षित राहा.